नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना। रोहिणीज किचन मराठीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। गौरी गणपतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। फराळ कुठलाही असो, शंकरपाळी तर झालीच पाहिजे। चला तर मग पाहूया शंकरपाळ्यांची रेसिपी। शंकरपाळीसाठी लागणारं साहित्य पाहूया। ते इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, त्यासाठीच 1 वाटी साखर, 1 वाटी दूध आणि एका वाटीला थोडंसं कमी तूप। तुपाऐवजी आपण तेल किंवा डाळडा तूपही वापरू शकतो। 1 चमचा ओवा आहे, चवीनुसार मीठ, साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता। या इथे आपण सोड्याचा बिलकुल वापर केलेला नाही, असेच आपले शंकरपाळे परफेक्ट आणि खुसखुशीत बनतात। तर आता आपण मैदा एका मोठ्या ताटात किंवा टोपलीत काढून घेऊयात। त्यात थोडंसं किंचित मीठ आणि 1 चमचा ओवा घालून घेऊयात। आता आपण हे तूप गरम करून घेऊयात। खूप जास्त गरम नाही करायचं, कोमट बोट बुडेल इतकंच हे मोहन बनवून घेऊयात आणि सर्व एकजीव करून घेऊयात। आता एका पातेल्यामध्ये 1 वाटी साखर आणि 1 वाटी दूध आपण हे साखर विरघळेपर्यंत गरम करून घेऊयात। शिजवून घ्यायची काही गरज नाही आहे, साखर विरघळेपर्यंतच हे गरम करायचे आणि थंड झाल्यानंतर हे थोडं थोडं आपल्या मैद्यामध्ये घालून आपण याची घट्टसर अशी कणिक मळून घेऊयात। तुम्हाला जर दूध साखरेचे मिश्रण कमी पडलं तर आणखीन थोडंसं रूम टेम्परेचरचं दूध घालून आपण हे कणिक मळून घेऊ शकता। अशा पद्धतीने घट्टसर कणिक इथे मळून तयार आहे। आता ही कणिक आपण अर्ध्या तासासाठी रेस्ट व्हायला ठेवूयात। अर्ध्या तासानंतर छान मऊसूत भिजलेला आहे मैदा। आता आपण याची पोळी लाटून घेऊयात। पोळी लाटताना खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही लाटायची, अशी व्यवस्थित बघू शकता तुम्ही इथे चिरा पडत नाहीत। मैदा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे आणि अशा पद्धतीने पोळी लाटून घेऊयात। इथे पाहू शकता तुम्ही कितपत जाडीची मी पोळी ठेवलेली आहे, खूप पातळ नाही खूप जाड नाही। आणि आपल्याला हव्या त्या आकाराची आता आपण शंकरपाळी कट करून घेऊयात। अशा पद्धतीने पाहू शकता इथे सर्व शंकरपाळी मी तयार करून घेतलेली आहेत। आता तेल गरम व्हायला ठेवूयात। तेल व्यवस्थित गरम झालं की आपण शंकरपाळी सोडून घेऊयात। शंकरपाळी सोडली की आपण याला मध्ये मध्ये हलवत राहायचे, जेणेकरून शंकरपाळी एकमेकांना चिटकणार नाहीत व दोन्ही साईडने व्यवस्थित तळली जातील। असं केल्याने शंकरपाळी दोन्ही साईडने व्यवस्थित छान रंगावर तळून होतात। शंकरपाळी तळताना गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि आपण शंकरपाळी गव्हाळ रंगावरतीच काढून घेणार आहोत। पाहू शकता इथे छान गव्हाळ रंग आले आणि या स्टेजला आपण गॅस एकदम स्लो करणार आहोत। शंकरपाळी तळल्यानंतरही त्याची प्रोसेस तळण्याची ही सुरू असते, त्यामुळे त्याचा रंग बदलतो। त्यामुळे आपण गव्हाळ रंगावरतीच शंकरपाळी काढून घ्यायचे। जास्त लाल खरपूस तळले तर ते नंतर किंवा काळसर दिसतात, त्यामुळे हे बघू शकता अशा रंगावर आपण काढून घेऊयात। इथे शंकरपाळी किती छान आणि सुरेख रंग दिसतोय शंकरपाळ्याचा। शंकरपाळी बनवण्याची पद्धत व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपी तुम्हालाही पाहायला मिळतील। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने व कशी शंकरपाळी बनवतात हे पण कमेंट बॉक्समध्ये कळवा। धन्यवाद। भेटूयात परत अशाच नवीन व्हिडिओसोबत।